ऑक्टोबरची आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण होतात। दानवेंनी ट्विट केलेली ही माहिती चुकीची आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। ऑक्टोबरची आकडेवारी देऊन गैरसमज निर्माण होतात असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। दानवेंनी ट्विट करून आरोप केले होते। याच ट्विटवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलेलं आहे। या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, गणेश आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? आपण पाहू शकतोय मोठी बातमी समोर येते। दानवेंनी एक मोठा आरोप केला होता, ट्विट केलं होतं आणि तेच ट्विट मधून जी माहिती समोर येते ती चुकीची आहे असं उत्तर सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। ऑक्टोबरची आकडेवारी देऊन गैरसमज होतात असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवेंनी एक ट्विट केलं होतं। ट्विटच्या माध्यमातून त्यांनी 3 महिन्यात 61,51,00,000 वितरित केले असे आरोप केले होते आणि आता त्याच आरोपांचं खंडन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। दानवेंनी ट्विट करून जी माहिती दिलेली आहे त्या माहितीत काही तथ्य नाही, ही माहिती खोटी आहे असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले। या संदर्भातली अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी गणेश कवडे। गणेश, काय सांगाल, नेमकं प्रकरण काय? ट्विट संदर्भात मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली। नक्कीच मुख्यमंत्री सहायता निधीतून जे काही पैसे दिले जातात हे फक्त ऑक्टोबर महिन्यामध्ये 75,000 रुपये खर्च केले अशा पद्धतीचं एक ट्विट माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून खरं तर करण्यात आलं होतं आणि यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातून देखील याचं स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे की दिशाभूल करण्यासारखं हे चुकीच्या पद्धतीची माहिती घेऊन खरं तर हे ट्विट करण्यात आलेलं आहे असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। कारण की मुख्यमंत्री सहायता निधीतून आतापर्यंत 61,51,00,000 रुपयाची देणी आहे ती देण्यात आलेली पाहायला मिळते। विविध आजारासाठी खरं तर हे मुख्यमंत्री सहायता निधीतून खर्च केला जातो आणि अशा पद्धतीचं दररोज असाच खर्च आहे तो वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो। मात्र तुम्ही ज्या पद्धतीने ऑक्टोबर महिन्याची आकडेवारी दिलेली आहे ती देखील चुकीची आहेत आणि मुख्यमंत्री सहायता निधीकडून आता 3 महिन्यामध्ये जो काही खर्च केलेला आहे याची आकडेवारी आहे ती देखील दिलेली पाहायला मिळते आणि साधारणतः यासाठी जे विशेष पॅकेज आहे ते देखील 14 कोटी रुपयांचं असल्याचं शेतकऱ्यांना सांगितलं जातं। त्यावर देखील आहे मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे की ही चुकीची माहिती कुठून तरी घेऊन आहे अशा पद्धतीचं हे ट्विट आहे ते करणं हे चुकीचं आहे, दिशाभूल करण्यासारखं। नक्कीच गणेश, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय दानवेंनी जे ट्विट केलं होतं मुख्यमंत्री सहाय्यता निधी संदर्भातलं हे ट्विट होतं, आरोप केले होते, त्याच आरोपांचं खंडन आता मुख्यमंत्र्यांनी केलं। ट्विट काय तर 1 ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात। याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत ही 61,51,698 रुपये इतकी आहे असं ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं।